कसला भारी वाटते बघा सकाळचा, मस्त कडक ऊन पडलाय आणि सगळीकडे मस्त हिरवळ आहे. आणि तिकडे मध्येच एक समुद्रामध्ये देऊळ आहे छोटासा. देऊळ म्हणजे छोटासा दगडामध्येच आहे बघ, दिसत नाही तो बघा केवढसा मंदिर आहे छोटासा. आणि तो एक घोडे बघा इकडे मस्त वाटतं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर जसं आम्ही कालच गावाला आलो होतो आणि पुन्हा आम्ही निघालोय मुंबईला जायला. तर आजचा प्रवास आमचा खूप लांबचा आणि फिरतीचा प्रवास आहे. आम्ही पहिले जाणार नातगावला बहिणीकडे, तिकडून मग आगरदंडा मुरुड असं करत मग तिकडून रोहा आणि मुंबई. तर आजचा प्रवास आमचा असा असेल. आणि सकाळी आम्ही 8ची जेटी पकडली आमच्याकडून. थोडासा लेट झालेला, तर मग जेटी वरून आलो बाहेर या साईडला आणि मग व्हिडिओ चालू करतो मी. आई सांगतील. आई कोणामुळे उशीर झाला? आईमुळे. नाही आई खरं सांगा, कोणामुळे उशीर झाला? बाय. आई असं थोडेसे बाहेर येऊन बोला. आई दिसत नाही, आई इकडे मागे. कोणत्या स्वतःवर घेता? बघ आई सांगत तुझ्यामुळे उशीर झाला. माझ्यामुळे उशीर झालाय. मी सगळ्यात लेट उठलो, पण मी सगळ्यात लवकर निघालेलो. सगळ्यात लवकर निघून दुसऱ्यांना आम्हाला ओरडत होता. आणि 8ला पुरुषांची आंघोळी म्हणजे काय, आपल्याला टाइम लागतो. 8ला 3 मिनिटं होते आम्ही निघालो घरून. पण नशिबाने आलो फटाफट आणि जेटी मिळाली. नाही आपण 7:50 निघालो घरी. 3 मिनिटात कसे आलो असतो? 7:52 सॉरी. हा लागतं ना. हो मग. 7:52 नाही. पण आमच्यासोबत आज आई पप्पा आहेत म्हणून आम्हाला जेटी मिळाली. नंतर आम्ही दोघे असतो तर आम्हाला जेटी मग नसते काल आम्हाला मिळाली. जेटी मिळाली. म्हणजे आम्ही काल पण जागा नाही मिळाली. 12:25 ला पोहोचलो आणि 12:30ची जेटी असते. जेटी तिथे होती, पण ही जेटी ऍक्च्युली छोटी आहे आणि आम्हाला त्याच्यामध्ये जागाच नाही मिळाली. पण आज जेटी मिळाली फायनली. तसं म्हणजे आता पुढची पण जेटी आपल्याला आहे जी आगरदंडा मुरुड, ती एक जेटी आहे. तर आम्ही जेटीने खेळत असतो गावाला आल्यावर सगळीकडे जाताना. आणि गावाला ऍक्च्युली मला वाटलं पाऊस पडेल, पाऊस नव्हता पडत, पण काय मस्त थंड वातावरण आहे गावचं एकदम. बघू आता मुंबईला किती वाजेपर्यंत पोहोचतो आपण. कसला भारी वाटते बघा सकाळचा, मस्त कडक ऊन पडलाय आणि सगळीकडे मस्त हिरवळ आहे. आणि आईच्या तुळस राहिल्यात घरीच. राहिला नाही, अक्षय ठेवून आला. नाही अक्षयने घेतला नाही तुळस. आईची तुळस राहिले घरी आणि आई आता बोलते. मी एवढ्या सकाळी चांगल्या बांधल्या बिंदल्या, आधी बाहेर बंद तुलाच नाही. अरे मी आणले 2 पिशव्या. 2 पिशव्यामध्ये काय मग गुलाबाचा, 2 गुलाब गुलाबाच्या आहेत. आहेत आणि ती पातीच्या आहे. अच्छा गुलाब आणि पातीचा. वन हे ते हा आणखीचा का तुळस मला एवढं दिसलीच नाही, तर मी डायरेक्ट 2 पिशव्या भरल्या. तर आता तुळस नेक्स्ट टाइम मी होईल. काम केले. गाडीत बसल्या स्वतःचा आधार कार्ड नाही घेतले. गाडीत बसल्या आता आपल्याला नको, आता तिकीट थोडी काढायचं येताना मग येताना घेतलेलं आणलेलं आहे ना. तर आपण आता पोहोचले. हा जो रोड आहे श्रीवर्धनला तो राईट आणि लेफ्ट मला तो हरेश्वरला. तर ह्या साईडला पण लेफ्टनी पण यायला आहे आपल्याकडे रस्ता, म्हणजे पण हा लांब पडतो बघा. हरेश्वरला जायचं आहे स्नेहलला कधीपासून. तर बघूया आता कधी वेळ मिळतो तेव्हा येऊ हरेश्वर फिरायला, हरेश्वर दर्शन घ्यायला. तेच म्हणजे पाया पडायला, तिकडे फिरायला पण आहे ना. आगरवेळाचा समुद्र किनारा, पाणी भरलंय बघ चांगलं मस्त एकदम. बघ लाटा बघ. आणि तिकडे मध्येच एक समुद्रामध्ये देऊळ आहे छोटासा. देऊळ म्हणजे छोटासा दगडामध्येच आहे बघ, दिसत नाही तो बघा केवढसा मंदिर आहे छोटासा आणि तो दगडामध्येच बनवलाय. त्या भारी आहे. एवढा समुद्र खवळलेला आहे की मासेमारी पण आता बंद असते पावसाळ्यात. फक्त जवळच्या काही फिशिंग करतात तेवढेच मासे खायला मिळतात. आणि त्याच्यामुळे आता श्रावण चालू होत आहे गुरुवारपासून. फक्त आता 3 दिवस आहेत. आजचा दिवस
सोमवार, मंगळवार आणि बुधवारी गटारी आहे. हा काय मस्त वाटतं ना इकडे पण. रोड कसला भारी वाटतंय. बघ दाखव तिकडे समुद्र इथला कवळ आहे बघ. कसला भारी वाटते बघा एकदम. हे समुद्राच्या लाटा पूर्ण ह्या रोडवरती येतात तिकडे पुढे. तेवढं पाण्याला भरती नाही असतं ना, म्हणून जेव्हा पूर्ण उद्यान असो ना उद्यान, तेव्हा पूर्ण या साईडला जो बांधलेला सिमेंटच्या आता कचडा इथपर्यंत पाणी येतो. हो इथपर्यंत. हा पुढचा जो पार्ट आहे ना, इथे पाणी वरती येतो पावसात. एवढा उद्यान असतो इथे. ह्याच्यातूनच आपल्याला पलीकडे जायचं. आणि ह्या समुद्रातून मला पलीकडे जायचं आता. आबा मला तर भीती वाटत आहेत. कुठला आगरदांडा मुरुड, ती जेटी एवढी अशी हलते की पूर्ण पाणी आतमध्ये येतो. तुम्हाला दाखवेन मी जाताना, कारण की एवढा मौजा आज. शपथ इथे बघूनच भीती वाटते मला. काचेचं कुठे? हा हे रूम आहेत का तरी? रूम आहे, हॉटेल. हॉटेल नवीनच बांधले बा. आता होतं लास्ट टाइम तेव्हा. गाव कोळीवाड्याजवळ पोहोचलोय आणि सगळ्याच्या टॉलर बोट आहेत त्या सगळ्या पूर्ण वरती येतात. बघा किती बोट आहेत, कारण की पावसामध्ये जात नाही बाहेर फिशिंग करायला. ते बघ समोर पण मग केवढ्या पूर्ण लाईन मध्ये वरती घेऊन ठेवलेले आहेत. इकडे मच्छी खूप असते. आता ह्या वेळेला म्हणजे या पावसामध्ये ज्या बोटी सगळ्या वरती येतात ना, त्यावेळेस त्यांचं जे काही काम वगैरे असेल पूर्ण वर्षाचे ते एकदाच पूर्ण करून घेतात. म्हणजे बोटीमध्ये सगळी पाणी बिणी येतो, बारीक कुठे काय असेल तर सगळी कामं यांची आता करतील. आणि मग पुन्हा नारळी पौर्णिमा झाली की पुन्हा फिशिंग चालू. आणि किती भरपूर आहेत रे या साईडला तर बोटी. हे बघ इथपर्यंत आहेत पूर्ण गावात येईपर्यंत. पुढे छोटंसं मंदिर आहे. कुठं आहे? देवीचं मंदिर आहे कुठलं तरी. आणि हा कोळीवाडा इकडे, आतगाव कोळीवाडा. हा रस्ता एवढूच आहे. आता एकदम समुद्राच्या जवळ आलो आपण. मागे जो बघितला आपण वेळसचा बीच होता, आणि इकडे हा आहे आतगाव, दुर्वांकूरचा बीच. दुर्वांकूरच्या गावाचा बीच आहे. कशी झोपलेला काय नाही करतोय. आता असं जागा बघा. आतगाव चौपाटी 0.5 किलोमीटर आणि दिघी 13 किलोमीटर. म्हणजे दिघीची जेटी आपल्याला 13 किलोमीटर आहे. अर्धा तास तरी आधी निघायला पाहिजे आपल्याला इथून. आणि आतगाव हायस्कूल, जनता शिक्षण संस्था, बोरली पंचायत, मोठं आहे ते हायस्कूल. आई कुंभळजा देवी मंदिर आतगाव. एक घोडे बघा इकडे, मस्त आहे ना. मस्त वाटत रे. हर्षिता तुझ्यासाठी वाईट गुड. हर्षिताला कुठला आदगाव मधला नवरा असेल तर सांगायला पाहिजे इथे वाईट गुड आहे. छोटे छोटे बोटी आहेत तिथे फिशिंग करतात. छोटे छोटे बोटी आहेत ते जवळच्या जवळ फिशिंग करतात. आणि तेच काय जे फिश आणतील तेवढं आपल्याला काय मिळेल या टायमाला. हे बघ. आणि ती तिकडे पक्टी का जेटी नवीन झाले तिकडे पण मग किती लागलेत बोट त्या साईडला पुढे. दिसत नाही. दिसत नाही तो तिकडे रोड जात नाही. पण धुतलेली आंघोळ गेली नाही मांजर वाटत. मांजराला आंघोळ घातलेली. बाय कर कुठे पप्पाला मम्माला बाय कर. बाय. शिपोळ्याला जायचं आपण. पागे पागे पागे. ते बाप्पाने कोणाला बघ. तू राहशील ना आमच्या सोबत? राहशील ना बाबू? आमच्या सोबत राहशील ना? आजी बाबा आणि मामा मामी सोबत राहशील ना? विचार देतो काय करू. मी आहे माझ्या बरोबर. निघालोय आम्ही आता. पहिला स्टॉप झालाय आमचा. 11:15 वाजलेत.
तर आम्ही फायनली पोचले आपल्या दिघी मुरुड फेरी बोट जी आहे तिथे. जेटी जस्ट आता निघाले 11ची आणि एवढा समुद्र ना खवळलेला नाही, नाहीतर पूर्ण मोजा असतं पाण्याचा आणि खूप ही जेटी हलते. पण आज एवढा मोजा नाही दिसत आहे, नाहीतर भीती वाटते जाताना या इकडून. आणि आता कसं आहे पावसाळा याच्यामुळे जास्त कोण टुरिस्ट नाही तिकडे या साईडला. जेटी पूर्ण फुल असते आणि या साईडला फोर्ट आहे. पप्पाने इकडे गॉगल लावलेले आहेत, पुण्याचा त्रास होतो म्हणून. ह्या दोघी एसी मध्ये बसल्यात. आज एवढा मोजा नाही, हलत नाही बोट. आज एवढा मोजा नाही आहे पप्पा बघ. हा अरे मला भीती वाटते, पण आता आज एवढा मोजा नाही म्हणून एवढी हलत नाही बघ. नाहीतर इथून पूर्ण असं पाणी येतो आतमध्ये वरती. तुझ्या पुढे असेल का? पप्पांचा गॉगल बघा. लास्ट टाइम आम्ही दोघं चाललो तेव्हा त्या लोकांना सांगते की जेटी ना आमच्या दोन्ही पण चुकलेल्या. तिकडची पण वेसवीची, तिला आम्ही 9च्या जेटीने आलो आणि हा जेटीला काहीतरी आम्ही 1च्या जेटीने आलो. आणि या दोन्ही पण जेटी आम्हाला नाही मिळाल्या. आम्ही आणि तिकडे पोचलो मुरुडला दुपारी काहीतरी 3 वाजता. पण फायनली आज आम्हाला दोन्ही जेट्या मिळाल्यात. आता बघा आम्ही समुद्राच्या बरोबर मध्ये आलोय. थोडी जेटी आहे ना हालायला लागल्या आता. मला दिसत असेल एवढ्या कॅमेऱ्यामध्ये मध्ये कसं दिसतंय, पण मला तर फील होते. लाटा बघा मध्ये कशा आहेत. तिकडची फेरी बोट आहे जी मुरुडवरून सुटते दिघीला जायला. त्यामुळे दाखवतो तुम्हाला. दुसरी फेरी बोट आहे, दोघांचाही सेम टाइम आहे. जी ह्या टायमाला इकडून 11ला सुटते, ती पण तिकडून 11ला सुटते. जसं लाटा जास्त आल्या तसा हा जो पालख्या आहे तो ते वरती घेतात. तर हा आहे आपला कोणता गाव? आगरदांडा. छकुलीचा गाव. छकुलीचा गाव. हे बघ इथे केवढ्या बाग आहेत बघ नारळाच्या. केवढे मोठे मोठे उंच नारळ आहेत तिथं. आणि समुद्र आता सॉरी नदी लागले पुढे आपलं. पण बघ ना पावसात सगळे कुठे पण फिरा एकदम कसला भारी वाटतं. एकदम हिरवा हिरवा सगळीकडे. सगळे झाडं एकदम धुवून गेलेत पावसाने चांगले. तर आम्ही पोचलो आता अन्वीच्या घरी. हा अन्वीचा घर आमच्या लेफ्ट साईडचा. दुपारचे वाजलेत
2 आणि आम्ही निघालो आता उलवेला जायला. वेळेला जायला चकुलीला घेऊन. समोर चकुलीची गाडी पण चालले, पण चकुली आपल्या गाडीमध्ये आहे. आणि लवकरच निघालो कारण की संध्याकाळ काळ व्हायच्या आधी आम्ही पोहोचू उलवेला. आणि 2 दिवस इकडे गावाला आम्ही आता पाऊसच नाही पडलाय. पाऊस पळाला, म्हटलं पाऊस पडेल, कधी लागेल पाऊस काय माहिती. गणपतीमध्ये कधी पाऊस भरपूर असेल. आम्ही जस्ट आता पोचलो पेनला. आणि पेनला असा पोचलो असा पाऊस आला जोरात. गाडी थांबली तर मस्त ऊन पडला कडक. गाडीतून उतरेपर्यंत पाऊस आला बघा, एवढा जोरदार पाऊस आला एकदम. चहा प्यायला थांबलो आणि गरमागरम चहा प्यायला या. वडापाव आहे, वडापाव साठी बसले आहेत. तिकडे आमचा बाबू आहे बाहेर बघतोय. या चहा प्यायला गरमागरम. कप थोडा मोठा आहे. आता आम्ही थांबलेलो, तो जो हॉटेल आहे कृष्णानंद वडेवाले. ती चहा एकदम भारी होती, वडा ओके होता, खूप ऑइली होता वडा. आपला मुंबई गोवा हायवे. पाऊस मग लगेच गायब झाला. आता कसला पाऊस पडत होता. तर म्हणजे रात्रीचे वगैरे आता वाजले 10. सकाळचा आमचा प्रवास चालू झाला आणि आता रात्री 10 वाजता आमचा प्रवास संपला. ॲक्च्युली मध्ये आता व्हिडिओ नाही केला मी कारण की थोडा लेट झाला आणि पाऊस नंतर आला परत. मग छोटीला आम्ही उलवेला सोडून आता घरी येऊन म्हणजे बाहेरच जेवलो आणि घरी आलो. तर हा व्हिडिओ थोडासा छोटा असेल आणि पण मजा आली आम्हाला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटू एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.